वाराणसीमध्ये साईबाबांच्या मूर्तीवरून धार्मिक वाद पेटलेला आहे। वाराणसीमधील अनेक मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्यात। सनातन रक्षक दलाने साईबाबांच्या 10 मूर्ती हटवल्याची माहिती आहे। तर साईबाबा हे धर्मपुरुष किंवा साधू होऊ शकत नाही, पण ते देव होऊ शकत नाही असं म्हणत सनातन रक्षक दलाने मूर्ती हटवलेल्या आहेत। तर सनातन रक्षक दलाच्या कृतीमुळे नवा वाद निर्माण झालाय। साईबाबांच्या मूर्तीचं गंगेत विसर्जन करण्यात आलं आहे। तर साईबाबांच्या मूर्ती हटवल्याने देशातील लाखो साई भक्त मात्र नाराज झाल्याची या ठिकाणी माहिती सुद्धा समोर येते। साईबाबा ज्यांचे अनेक भक्त आहेत जे शिर्डीमध्ये येत असतात, मात्र वाराणसीमध्ये ज्या साईबाबांच्या मूर्ती आहेत त्यांच्यावरून त्या हटवल्या जात आहेत। इथं असलेले सनातन रक्षक दलाकडून साईबाबांच्या 10 मूर्ती हटवण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे देशभरातील साई भक्तांमध्ये नाराजी पाहायला मिळते। जिनको श्रद्धा है साईं बाबा के ऊपर या चांद मियाँ के ऊपर, उनको घर ले जाके पूजें या उनका एक अलग से मंदिर बनवा दें। जो हमारे आस्था के केंद्र है वहाँ करके किसी भी मौलवी को या किसी भी महात्मा को नहीं बैठाया जा सकता। ये सिर्फ जगह जगह विवाद करने का षड्यंत्र रचा गया है। औरंगजेब के ज़माने से लेके बाबर से ज़माने के लेके कहीं ना कहीं वो एक विवाद पैदा किया जा रहा है कि जैसे भी उनकी सत्ता आएगी, जैसे उनकी जनसंख्या बढ़ेगी, हम उस पर हावी होंगे। यह शिलापट काशी के 5 प्रमुख मंदिरों पर लगा है। इस शिलापट का मतलब है कि जो लोग आर्य धर्म को नहीं मानते हैं कृपया इस मंदिर में प्रवेश ना करें, ऐसा शब्द इसमें वर्णित है। और यह बनारस के काशी विश्वनाथ, मां अन्नपूर्णा, काल भैरव, दुर्गा जी और बड़ा गणेश मंदिर में लगा हुआ है। तर आपण बघितलेलं आहे या ठिकाणी सनातन रक्षक दलाची भूमिका काय आहे ते, आणि त्याच्यामुळे साईबाबांच्या मूर्त्या हटवल्या जातात, गंगेत विसर्जित करण्यात आल्या आहेत। यानंतर शिर्डी ज्या ठिकाणी साईबाबांचं मंदिर आहे त्या शिर्डीकरांच्या नेमक्या काय भावना आहेत ते जाणून घेतलेल्या आहेत आपले प्रतिनिधी गोविंद साळुंखे यांनी। साईबाबांच्या पूजेहून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे। उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये अनेक साईबाबांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या मंदिरातून हटवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। आतापर्यंत 14 पेक्षा अधिक मूर्त्या ज्या आहेत त्या हटवण्यात आल्या आहे। मात्र शिर्डीकरांचं काय म्हणणं आहे, शिर्डीकरांच्या काय भावना आहे, साई भक्तांच्या काय भावना आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत साई संस्थांचे माजी विश्वस्त सचिन गुजर आहेत, त्याचबरोबर अनेक साई भक्त आहेत, शिर्डीकर आहेत। काय आपल्या काय भावना आहे, काय सांगणार? उत्तर प्रदेशमध्ये आदरणीय श्री साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचा जी क्रिया घडली तिचा मी सगळ्यात पहिले निषेध करतो। कारण साईबाबांनी ज्यांचे ब्रीदवाक्य आहेत बाबांचे, सबका मालिक एक आणि श्रद्धा आणि सबुरी, या घटनेमुळं अनेक साई भक्तांचे, करोडो साई भक्तांच्या भावनेंना ठेच पोचलेली आहे। आम्ही सर्व साईबाबांचे भक्त ह्या सर्व गोष्टीचा निषेध करीत आहोत। अशा गोष्टी कधीच घडायला नाही पाहिजे। साईबाबा हे सर्व धर्मांचे होते। साईबाबांनी कधी स्वतःचा धर्म सांगितला नाही आणि ते सर्व धर्मांना, सर्व धर्माच्या पुरुषांना व स्त्रियांना एकत्र समजून त्यांना संदेश देत होते व त्यांची सेवा करत होते। अशा साईबाबांच्या मूर्ती कुठनंही हटवल्या गेल्या नाही पाहिजे। मूर्ती तर हटवायला नव्हती पाहिजे। ते मूर्ती हटवल्याबद्दल आम्ही त्याचा निषेध करतो। सबका मालिक एक आहे या शब्दाचा अर्थ जर सगळ्यांना कळत असेल तर हे सगळं घडलंच नाही पाहिजे होतं। आणि देव हा कोणाला दिसतच नसतो, मनात असतो। आणि आतापर्यंत बाबांचे दृष्टांत सगळ्यांच्या घरोघरी पोहोचलेले आहेत। साईबाबांच्या भावनाही ह्याच ठिकाणी आज दुखवल्या जात आहेत आणि साई भक्तांचंही कुठंतरी मन दुखवलं गेलं आहे खूप। त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी निषेध केलेला आहे की कडक कारवाई झाली पाहिजे। आज साईबाबांचे जे साई भक्त जे आहे त्यांच्या भावना दुखावल्याचं समोर आलं आहे। गोविंद साळुंखे, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।